बुलढाण्यात घिरणी बेलाळ शेत शिवारातील शेतमालाला अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात आल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय। हे बा आमच्या वावरामध्ये कणसाई सहित मका होता, तो चटून दिला आणि कापसाले भाव नाही, तुरीले भाव नाही, हरभऱ्याले भाव नाही। आणि तुम्ही सांगा मग आता हे असं जर केलं तर कसं होईल? आणि पोलिसांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। आमच्या शेतामध्ये लोक नुकसान करून राहिले। सोयाबीनची गंजी आमची पेटवली, कमी 30 पोतीची गंजी पेटवली। रात्री मध्यम तरी बी 12 ते 1 या दरम्यान पेटवली आहे। आता आम्ही म्हणजे कावलं, आम्ही काय करायचं आम्हाला सुचत नाही। याच्यावरती पोलिसांनी काही ना काही कारवाई करावी। बेलाळ शिवारातील ही नासाडी बघा किती झालेली आहे, आपल्याला दिसतच आहे ती नासाडी। गेले 2 वर्षापासून सातत्याने या बेलाळ घिरणी या शिवारामध्ये कोणाचा मक्का, कोणाचे कुटी, कोणाचं तुरीचं कुटार, कोणाचं हरभऱ्याचं कुटार, कोणाची सोयाबीनची गंजी, कोणाची हरभऱ्याची गंजी, हे सातत्याने 2 वर्ष झाले कोणी ना कोणी पेटवत आहे। माझ्या वावरात मका होता, तो मका चेटून दिला, मक्याचा गुळ पूर्ण चेटून दिलेला। किती वाजताची घटना ही? 12 वाजेपर्यंत, रात्री 3-4 वाजे झाले। मी आता सकाळी आलो, मला सकाळी दिसलं वावरात नुकसान झालं।